पुरना गांव के सामाजिक कार्यकर्ता भारत खंडू पाटिल का 50वां जन्मदिन शनिवार 11 जुलाई 2026 को उनके निवास स्थान पर बड़े ही उत्साह और हर्षोल्लास के साथ केक काटकर मनाया गया। इस अवसर पर उनके परिवार के सदस्यों ने उनकी आरती उतारी, औक्षण किया और उनके दीर्घायु व उत्तम स्वास्थ्य की कामना की। जन्मदिन के अवसर पर सुरेश म्हात्रे उर्फ बाया मामा म्हात्रे, सांसद विकास भोईर, पूर्व सभापति भिवंडी पंचायत समिति, केदार दिघे, शिवसेना ठाणे शहर जिला प्रमुख, सोनिया पाटिल, अध्यक्ष समाज कल्याण न्यास, सुमित सुरेश बाया मामा म्हात्रे, पूर्व उपसरपंच गुंदवली, विजय भामरे, संस्थापक अध्यक्ष छत्रपति शिवबा प्रतिष्ठान, चंद्रकांत भोईर, उद्योगपति वलगांव सहित विभिन्न क्षेत्रों के गणमान्य नागरिक, राजनीतिक दलों के पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, उद्योगपति, ग्रामवासी, शुभचिंतक और मित्र परिवार उपस्थित हुए। सभी ने शाल, पुष्पगुच्छ, बुके और उपहार देकर भारत खंडू पाटिल का सत्कार किया और उन्हें आगामी जीवन के लिए उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु तथा सफल जीवन की हार्दिक शुभकामनाएं दी। आज भारत पाटील माझे मित्र यांचा वाढदिवस आहे। सगळ्यात प्रथम तर त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो, सदिच्छाही व्यक्त करतोय आणि त्यांच्या मनातील सगळ्या इच्छा त्या लवकरात लवकर पूर्ण हो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतोय। धन्यवाद। आपण पाहिलं असेल खूप चांगलं काम करतात, ते एक चांगले व्यावसायिकी आहेत आणि चांगले समाजसेवकी आहेत आणि त्याच्यामुळे भविष्यात त्यांना कुठेतरी चांगली संधी नक्कीच मिळेल। मला खरा अर्थाने आज आनंद होतोय की भरत पाटील यांच्या या आमचे जवळचे स्नेही आहेत आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्त मला इकडे येण्याचा योग आला। मी सर्वप्रथम तर त्यांना या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांचं व्यक्तिमत्व इकडे उपस्थित असलेले जेवढे लोक आहेत, त्यांचे जवळचे स्नेही आहेत, नातेवाईक आहेत, मित्रमंडळ आहेत, यावरनं दिसून येतं की यांचे जवळचे संबंध प्रत्येकाबरोबर कशा पद्धतीचे असतील। मी पुन्हा एकदा यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत असताना आई भवानी चरणी यांना सुख समृद्धीचं आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो।